नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत परमहंस सुमताम श्रमजी महाराज यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आम्ही त्यांना स्वामी सखा म्हणून आतापर्यंत ओळखत होतो, पण मधल्या काळात त्यांनी संन्यास घेऊन त्यांचं नावसुद्धा आता जे झालेलं आहे ते परमहंस सुमताश्रमजी असं, त्यांना सुमंताश्रमजी असं जे म्हणता येईल. आज आपल्यामध्ये ते आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा हा स्वामी सखापासून तर संन्यास घेतल्यापर्यंतचा जो प्रवास आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यांची सध्या एक नर्मदा परिक्रमा सुरू आहेत, त्या परिक्रमाला सुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या परिक्रमाविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यांचा जो परिवार आहे आता तो पूर्ण ठाण्यापुरती मर्यादित न राहता हा विश्वव्यापी असा त्यांचा परिवार झालेला आहे. त्यांचे संपूर्ण भारतभर त्यांचा प्रवास आणि भारतभर त्यांच्या प्रकारचे अनुयायी आहेत. आपण हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या प्रवासाविषयी, त्यांच्या कार्याविषयी, त्यांनी करत असलेल्या सगळ्या कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. मी आपल्या सारा दर्शकांच्या वतीने त्यांचं आपल्या लोकलच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. स्वामीजी नमस्कार. नमस्कार. स्वामीजी, आम्ही जसं सांगितलं तसं तुमचा जो संन्यासाचा जो प्रवास आहे, स्वामी सखापासून तर आता संन्यासापर्यंतचा, आणि तुम्हाला जी दिलेली उपाधी आहे ह्याविषयी आम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा जाणून घ्यायचं आहे. ओम नमो नारायण. स्वामी सखा हा माझा 28 पदयात्रा, 28 वर्ष ज्या झाल्या त्यामध्ये जो महाराष्ट्रातला कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण काशीचा भाग नाशिक, त्र्यंबकेश्वर, तर प्रवचनाच्या निमित्तानं आणि स्वामींच्या चरित्राची जाणीवपूर्वक घराघरात माहिती देण्याच्या प्रसारानिमित्त मी जळगाव, धुळे आणि नाशिकला प्रवचनं करत होतो आणि निरूपण, आणि अक्कलकोट स्वामी कसे काय काय ठिकाणी हिंडले आणि अक्कलकोट स्वामींचं महत्त्वाचं कार्य काय होतं हे मी सांगत होतो. कारण त्याच्या अगोदर माझे जे काय म्हणतात त्याला आवडते या मार्गातले गृहस्थ होते ते म्हणजे मोरेदादा दिंडोरीचे. तर त्यांची माझी अंबरनाथला माझ्या सर्व्हिसच्या वेळेला गाठ पडली ती, आणि त्यांचं माझं एक किती 10 मिनटं फक्त बोलणं झालं, तेवढंच माझी त्यांची भेट. आधी त्यांना भेटूच देत नव्हती, पण ती भेट त्यावेळेला झाली. आणि मग ते विशिष्ट अशा माळ घेऊन जप सांगायचे लोकांना, आणि त्याच्यावर खूप लोक असे आकृष्ट व्हायचे म्हणा, किंवा त्यावेळची एक सामाजिक स्थिती, वातावरण यामुळं लोक तिथं, लोकांचे प्रश्न सुटायचे, लोकांचे विषय मनातले अडचणी दूर व्हायचे. व्यावहारिक जो कौटुंबिक प्रश्न आहे तो तिथं सुटत होता, फार महत्त्वाचा होता. माझ्या असं लक्षात आलं की मी प्रत्येकाला विचारलं की बाबा तुला अक्कलकोट स्वामींचं काय माहिती आहे? तो म्हणला नाही, ती जप करायचं, माळ करायची, मॅटर फिनिश. म्हटलं ठीक आहे. मग माझं असं डोक्यात आलं की बाबा आपण आपला प्रवास जो चालू ठेवायचा आहे किंवा चालू केला आहे, तर म्हणून आपण या दृष्टिकोनातून बरोबर चाललं आहे आपलं. म्हणजे मी चेक केलं स्वतःला की तू स्वतः बरोबर आहेस ना. म्हणजे मी माझ्या अंतराळात माझं नेहमी एक वैशिष्ट्य आहे की मी वयाच्या 8व्या वर्षापासून स्वतःला विचारतो तू बरोबर आहेस का. तुमची एक सवय पण अजून मला माहिती आहे, तुम्ही लिहून काढतात प्रत्येक गोष्ट, डायरी लिहायची खूप छान सवय. आणि त्याला वेळ आणि तारीख लिहायची आणखी वाईट सवय आहे. तर त्यामुळं काय झालं की तसंच लिखाण मी वयाच्या 7व्या वर्षी करून ठेवलं होतं. आणि माझी आईची आजी होती, तर तिला मी हे सांगितलं, तर ती म्हणली गधड्या, त्या नेरळपाशी माथेरान म्हणून मोठं थंड हवेचं ठिकाण आहे, तुला जे स्वप्न पडलं तू सांगतेस ना, ती काडेपेटेसाठी पिवळी आणि निळे अशी जी डबी दिसतात ना, ती माथेरानची गाडी आहे, असं ती म्हणली. हा माझा पहिला आयुष्यातला प्रसंग. तर त्यामुळं काय झालं की माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. आणि ज्या वेळेला मी 1977च्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात आलो सर्व्हिस किंवा काय निमित्तानं, तर त्यावेळेला माझं त्या माथेरानकडे लक्ष गेलं. आणि कॉफी पिताना मला ती छोटी गाडी दिसली आणि मला स्ट्राईक झालं की आपल्याला स्वप्न पडले. तुम्ही आता जे म्हणलात ना लिहून ठेवण्याचं, मग मी डायरी काढली माझी आणि त्यात बघितलं. तर मी 7 वर्षाचं असताना ते लिहिलं होतं, 2री 3रीत असताना, की मला असं स्वप्नात दिसलं म्हणून. तर ते 77 साली ओपन झालं. बघा मेमरी काय असते, म्हणजे आपल्याकडं बीटा अल्फा वगैरे म्हणतात, तर त्याचं मला थोडंसं त्यावेळेला जुजबी हे कळलं की बाबा आपल्याकडं अशी काहीतरी विद्या आहे की आपल्याला कळते हे.
तर साधारणतः नाशिकला प्रवचन सुरू असताना मला तिथल्या सगळ्या समाजाने मला हाक मारायला सुरुवात केली की हा स्वामी वेडा माणूस आहे म्हणून हा स्वामी सखा आहे. अशी सुरुवात झाली. आणि म्हणजे त्यांनी घोषणा पण सुरू केली, स्वामी की जय बोलो, सखा की जय बोलो. अच्छा, अरे वा. हां. आणि मग ती कुठेही मी कधी गेलो की त्यांची ही घोषणा अजूनही चालू आहे. अच्छा. मी महाराजांचे ऋण मानले की अरे एक निर्गुण गुरु आपण स्वीकारला आणि त्या निर्गुण गुरुने आपल्याला काय प्रवास दिला आहे व्यवस्थित. 1968 साली मी 13 वर्षाचा होतो आणि माझ्या आयुष्यात कसबा पेठेतले नावा कोतेकर म्हणून आले आणि त्यांच्यामुळं मला भजनाचा नाद लागला. किंवा माझी गाणी म्हणण्याची आवड खूप होती. तर त्यांनी खूप अशी काव्यसंपदा निर्माण केली ती दत्त महाराजांच्यावर, नरसिंह सरस्वतींवर. आणि ते मला म्हणले सहज की एकदा जमलं तर बघ, आलं तर कोल्हापूरला येऊन जा. आणि त्या निमित्तानं माझी चेले महाराजांची गाठ पडली. हो. आणि चेले महाराज मला सांगितलं, तू माझ्याकडे काय येतोयस वेड्या, तू जा कोकणात. म्हटलं कुठं कोकणात जाऊ? तर म्हणले तुझी वाट बघतोय. बरं जाऊ दे म्हणे, 2 दिवसांनी उत्तरेश्वरलाच येईल. म्हणून उत्तरेश्वरावर एक पावसकर बंधू म्हणून बिल्डिंग आहे, तिथं स्वरूपानंद स्वामी आले पावसचे. आणि त्यांनी मला दूधभात त्यांच्या ताटातला थोडा खायला दिला. एवढं निमित्त घडलं. आणि तिथून माझा स्मृतिगंध सुरू झाला. अच्छा. तर दरम्यान मी अतिशय रसाळ असं सुंदर वर्णन करत होतो. 68 नंतर मला भजनाचा नाद होता. कोतेकरांनी मला काव्यसंपदा दिली. ते म्हणले ही भजन म्हणत जा. त्या भजनांना चाल मीच लावली, संगीतकार मीच आणि वाजवणारा मीच तबला, असं सगळं होतं. आणि सगळं अक्कलकोटला जाऊन तुम्ही सातत्याने तिथे त्या करत झाडाखाली होतो. करत हो, होता. बसत होतो. बरोबर, तिथे बसून तुम्ही ते आणि तबला नसला तर मी टाळीवर तो ताल धरून म्हणायचो. तिथे म्हणायचं असं तेही आम्हाला. असा गजर माझा होत होता. आणि त्यामुळे मला सगळे स्वामी सखा म्हणत होते. हे करता करता आपोआप जे म्हणतात ना, म्हणजे माझ्यासमोर आदर्श काय होते तर तुकारामांचे अभंग, मग ते भीमसेन जोशींनी कसे म्हणलेत, मग ते जसे गणपती उत्सवात वगैरे सत्यनारायण श्रावणातले असं म्हणायचे. आणि त्याच्यामुळं माझ्या वयाच्या त्या 25 ते 28, 30 वयात मला कळून चुकलं की माझ्यात काही अशा वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या मला सांगतायत की हे तुझ्याजवळ आहे. बरोबर. आणि तू हे प्रगल्भतेनं समाजासमोर देऊन टाक, तुझं देणं, असं मला जाणवायला लागलं. आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे की मी एक निमित्त म्हणून सर्व्हिस करत होतो, करायची म्हणून करत होतो. मी करायचं म्हणून असं ठरवलं होतं की आपण एक फॉर्मॅलिटी, आपल्याला 2 घास पाहिजेत. कारण माझ्या पदयात्रा होत्या आणि पदयात्रेत मी काय शिकवत होतो तर काही लागत नाही. काय लागते बघा, एक लुंगी, बरोबर, हां, एक नॅपकिन आणि बस निघा. बरोबर. वाटेत तो देतोय. कारण गुरुचरित्र वाचन खूप झालं होतं माझं, 108 वेळेला गुरुचरित्र. त्यामुळं त्यामध्ये आयाचीच वृत्ती काय असते मला कळली. दत्तात्रेयांनी 24 गुरु कसे केले, त्याच्यामध्ये आजगर किती दिवसांनी त्याला ती शिकार आली की त्याच्या जागेवर आली की तो खायचा. मग त्याचं जर होऊ शकतं तर आपलं का होऊ शकत नाही. किंवा वाळवंटात उंट, पाणी नसलं तरी तो पोटात ती ठेवण्याची आहे. तर आपण तर म्हणजे उंटानंतर कितीतरी योनी प्रगती झाली आणि मनुष्य जन्माला. मग 84 लक्ष म्हणजे आपण 84 दिवस सगळं ॲडजस्ट करून राहू शकतो असं मला एक डोक्यात हे कॅल्क्युलेशन. आणि सतत मला अशी जागृती, सुषुप्ती, स्वप्नी या 3 गोष्टी मला जागवायच्या. आणि मला 4थी अवस्था जी तुरी आहे ती पण कळत होती. आणि मग त्यामुळे झालं काय की मी गडावर ज्यावेळेला जात होतो समोर माथुरांच्या बाजूला, त्या गडावर मला या गोष्टी काही जपातनं, काही अनुभवातनं, जास्तीत जास्त सगळं तुम्हाला सांगतो, मला प्रॅक्टिकल खूप आवडतं. म्हणजे थेरी, कॅल्क्युलेशन आणि ते ड्रॉइंग, त्याच्यापेक्षा मला प्रॅक्टिकल खूप आवडतं. की एखाद्या गोष्टीचं आपण सगळे मॅप घ्यायचे आणि ड्रॉइंग काढायचं. आपल्याला कसं जायचं आहे तर बाबा जगन्नाथपुरीला आपल्याला मुंबापुरीहून निघायचं आहे. मग मुंबापुरी ते जगन्नाथपुरी म्हणजे पश्चिमेकडनं पूर्वेकडं जायचं, आपल्याला उलटं जायचं आहे. असं हे सगळं तुम्ही स्वतः पायी जायचं? हो, पायी. अच्छा. 2695 किलोमीटर मी पायी गेलो. अच्छा. आणि मी हे सांगत असताना मागे असं सांगितलं होतं की तुम्हाला महात्मा गांधींचा सुद्धा खूप अजूनही आहे. त्यांचं साबरमती आणि
काही ठिकाणचे त्यांचे मी आश्रम ज्यावेळेला बघितले तर त्या जीवाचं एक वैशिष्ट्य होतं, त्या आत्म्याचंच म्हणेन मी, ते एक ब्रह्म होतं. आपलं असतं तो आपला आत्मा असतो आणि ज्यावेळेला समोरचा आत्मा आपण आपल्यासारखा करतो त्यावेळेला ते परब्रह्म असतं. हे ब्रह्म आणि ते परब्रह्म असं दोन्हींची म्हणून जेव्हा संवाद होतो तो संवाद काही विलक्षण असतो. तर त्यातनं मला असं जाणवलं की त्यांची जे 5 गोष्टी होत्या त्या अजूनही मला अशा घर करून आहेत की गोबर गॅस, शेणाचा वापर, गाई सांभाळा. माझ्याकडे हे होतं, मी शिकलेलो होतो पूर्णपणे, तो टकळी होती आणि त्याच्यावर कापूस हे करून ते चाक फिरवायचं आणि ते सूत काढायचं. हे सगळं आम्हाला शाळेत शिकवलेलं होतं, त्यामुळे मला ते आवडायचं. तर त्यांचे जे हे 5 गोष्टी होत्या त्या अतिशय होत्या की तुम्ही शेती पण करा, सूत पण काढा, गोबर गॅस पण करा आणि सोलर पण करा. हे सगळं स्वयंभू. बिलकुल. आणि ते त्यामुळे तुम्ही मला- आत्मसात केलं. ते म्हणून आत्मसात तुम्ही केलं. पदयात्रा सुरू केलं. हो. आणि त्यामुळे मला सगळे लोक काय म्हणालेले, जे कोणी भेटेल, आता लोक भेटतातच, कोणी ॲस्ट्रॉलॉजर भेटले, कोणी काही फिलॉसॉफर भेटले, ते म्हणजे तुम्ही स्वयंभू आहात, तुम्हाला कोणाला गरज नाही नमस्कार करायची. म्हटलं नाही, हा अहंकार भरतात हे आपल्या मनात, हे आपल्याला अहंकार नको आहे. तर असा प्रवास करत 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 मी माझा गृहस्थ आश्रम स्वीकारला. हां, मी एक बेस होता माझा आयुष्याचा की आपण योगायोगाने अशा घरात जन्माला लावले की आपल्याला त्यांनी ब्राह्मण केले. घर ब्राह्मणाचंच, पण आपल्याला मुंज केली, नशीब आपलं. मुंज केल्यानंतर नुसती मुंज केली नाही तर मला त्या ब्राह्मणाकडं बरोबर रोज संध्या शिकायला पाठवलं. आणि अशाकडं दरवर्षी आमच्याकडं श्रावणी असते ह्या भटजी लोकांकडनं, आणि त्या श्रावणीमध्ये आम्ही जाऊन बसतो. मग आमची संधीची प्रगती कशी आहे, संधीमध्ये 4 वेद आहेत, तर सगळं तो अभ्यास मी त्यांच्याकडनं केला होता. आणि मला माहीत झालं होतं की हे वेदांचं भाष्य असं आहे. मग त्यावेळेला मी ऐकलं होतं की उप, नि आणि शद, म्हणजे आता तुम्ही माझ्या शेजारी बसलाय तर हे काय आहे, तर हे उप, नि आणि आसन आहे. अच्छा. तर गुरुच्या शेजारी बसणं आणि त्याच्याकडनं सगळं ऐकून घेणं ह्याला उपनिषद म्हणलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आता तुम्ही मला विचारताय आणि मी सांगतोय तर हे सुमंताश्रम उपनिषद आहे. अच्छा. म्हणजे उद्या जर काही झालं तर याला नाव काय द्यायला लागेल, तर सुमंताश्रम उपनिषद. म्हणजे ज्या ऋषींनी ज्यांना सांगितलं त्या ऋषींचं नाव दिले. तैत्तिरीय उपनिषद, कंठोप उपनिषद, प्रश्नोत्तर उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद. तर तेथे त्या ठिकाणी ते ऋषी आले आणि त्यांनी जी चर्चा केली, शिष्याला जे सांगितलं की सत्यकाम कसा होता, जाबाल कसा होता, मग त्या सत्यकाम जाबालाचं गोत्र काय, मग त्यावेळेला गंगेवर काय घडलं, मग तो तर अगदी त्याचं सगळं विचित्रच होतं. त्यावर विचार गेला की आई आपलं गोत्र काय, तर ती म्हणली बाबा रे मी आयुष्यभर सेवा करता करता तूच केव्हा आलास मलाच कळलं नाही, तुम्ही लोक गोत्र काय सांगू, तू त्या ऋषीनं जाऊन सांग मी जाबालाचा मुलगा आहे म्हणून. माझं नाव जाबाल आहे म्हटली, तुझं नाव सत्यकाम सांग म्हणली. जाऊन तिने जाऊन वाराणसीच्या घाटावर जाऊन सांगितलं तर ते म्हणले चालेल मला, तू प्रामाणिक आणि खरं बोललास, आजपासून सत्यकाम जाबाल तुला मी सगळे संस्कार देणार. आणि त्यांना सगळी विद्या दिली. आज ते उपनिषद प्रसिद्ध आहे. आणि उपनिषदांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणलात तर मला अशी जवळून एपिसोड किंवा रील काय म्हणता तो प्रकार मला चिन्मयानंद मिशनचा खूप आवडला. त्याच्यानंतर आता मी सनातन धर्माचं ऐकतो. तर उपनिषद ऐकणं म्हणजेच वेदांचे अनेक असे स्फुट संग्रह केलेले आहेत, छोटे छोटे छोटे. म्हणजे आपण कसं आता अक्कलकोट स्वामीचा एपिसोड बघतो आणि सगळं मिळून एक तो पिक्चर होतो. किंवा तुम्ही आता म्हणलात की मी अक्कलकोटच्या शिवपुरीमधले असे एपिसोड, तर ते सगळं मिळून ते उपनिषद तयार होईल आणि ते समाजाला लोकांना अतिशय संजीवन ठरेल. बरोबर. आता मी जे सांगतोय ते यातलाच प्रकार आहे की बारीक बारीक हे आम्ही कालवे आहोत. आता मी अक्कलकोट स्वामी किंवा दत्त संप्रदायातला एक छोटा नाला कालवा आहे मी. हां, मी प्रवाह नाही आहे, प्रवाहातनं मेन प्रवाहातनं काढलेला एक ज्याला गरज आहे त्यांनी माझ्यासाठी एक कालवा काढून दिला आहे. बरोबर. हे आणि मला सांगितलं जाऊन तू पोचव. आता माझं क्षेत्र तेवढंच आहे, तेवढ्या क्षेत्राला मी पुरवणार आणि तो कालवा तिथंच जिरत राहणार. बरोबर. हे सगळं जे पोहोचवण्याचं, जे सगळ्यांचे तुमचं ज्ञान, तुमचं हे सगळं पोहोचवण्यासाठी तुम्ही जी पदयात्रा केली, तर मला त्या पदयात्रेविषयी सगळं जाणून घ्यायचं की ती पदयात्रा कशा पद्धतीची झाली आणि पदयात्रेतून तुम्ही काय संदेश दिला आणि तुम्ही स्वतः काय आत्मसात केला. पदयात्रा मी 12 वर्ष 100 लोकांना घेऊन केली, कारण मला दाखवायचं होतं लोकांना की अक्कलकोट स्वामी म्हणले हम गया नहीं जिंदा है.
मग लोकांचं कसं आहे विचित्र माहिती आहे का, रामायणात सुद्धा त्या लोकांनी शंका घेतली की सीता पवित्र आहे का. हे सत्ययुगापासून चाललंय. कृष्णाच्या वेळेला शंका घेतली की 16 सहस्र नारी आणि म्हणून नारद सुद्धा बघायला आला की हा नक्की कोणाच्या घरात आहे आणि कुठल्या बाईबरोबर आहे. म्हणजे इथं विचार करायला लागतो. मी म्हणलं मी तर कलियुगाच आहे. अरे मला तर काय करतात त्याला असा पिळून काढतील लोक. म्हणून मी ठरवलं नाही, आपल्याला तुकारामापेक्षा हाल सोसायला लागले नाहीत, आपल्याला नामदेवासारखे हाल सोसायला लागले नाहीत, आपल्याला कोणी कच्चं मडकं म्हणलेलं नाही आहे, आपल्या वेळेला सगुण गुरु कुठं नाही आहे, आपण सगळं निर्गुण गुरुकडनं घेतो आहे. म्हणून मी गिरणारवरही पायी गेलो बऱ्याच वेळा. हो, मी गिरणारची परिक्रमा केली त्यावेळेला बाबांना. त्यावेळेला 5 सिंह येऊन बसले ते, आम्ही झोपलो होतो. एकाची शेपटी का लागते म्हणून आमच्यातल्या एका ऋषिकेश कुलकर्णी होता, त्यांनी ती शेपटी का लागते म्हणून त्याला वाटलं बाईचा शेपटा आहे, कारण बायकाही होत्या ती आमच्यात. तर त्यांनी बघितलं काय वहिनी हे काय चाललंय तुमचं म्हणून बघितलं तर तो सिंह होता. तर त्यांनी शेपटी धरून झटकल्यामुळं ती सिंह उठली आणि मग आम्ही सगळे जागा जेवलो की अरे सिंह आहेत आपल्यात म्हणून. अरे बापरे. आणि मग काय विचारू नका, एकच बाबरा सगळा. हो ना. तर असे चमत्कार. अरे. तर ह्या गोष्टी करत असताना गिरनार परिक्रमा केली, ब्रह्मगिरी परिक्रमा केली, शिर्डीची परिक्रमा केली, अक्कलकोटची परिक्रमा केली. अक्कलकोट परिक्रमेमध्ये मी 30 जागा शोधून काढल्या. नंतर मी 49cc ची छोटीशी स्पार्क घेतली कायनेटिकची, तिच्यावर बसलो. मी मोहन पुजारी म्हणून वटवृक्षाखाली आहे, त्याला जरा भरपूर लोणी लावलं आणि त्याला बरोबर घेतला. आणि मग त्याचं मामाचं गाव काय आहे, म्हणजे चोळप्पाच्या मामांचं गाव काय, ते खेड म्हणून तिथं गेलो. असं सगळं मी काढलं आणि माझी इच्छा झाली की आपण हे सगळ्या समाजाला आपल्या गुरुचं महत्त्व दाखवूया. कारण लहानपणापासून माझ्या वडिलांनी माझ्या घरामध्ये अक्कलकोट स्वामींची लाईव्ह साईज मूर्ती करून ठेवली ती. अच्छा. आणि लहानपणापासून घास भरवताना मला तिथं मांडीवर बसायला लागायचं. मग मला आवडायचं महाराजांच्या मांडीवर बसलो, मग मी त्यांचाच पट्टे शिष्य असं. तर ते संस्कार होते, आईवडिलांनी तसे संस्कार केले. वडिलांनी 1923 ते 1932 पासून त्यांनी दत्तजयंती उत्सव केले. 40 वर्ष 50 वर्ष वडिलांनी उत्सव केले. त्याच्यानंतर मी उत्सव चालू ठेवले. आता माझ्यानंतर हा मुलगा चालू ठेवतो. तर ही परंपरा अशी वाढत गेली आणि ईश्वरी परंपरेला तोडच नाही आहे. अच्छा. हां. दुसरी गोष्ट अशी झाली की माझ्या पदयात्रा ज्या होत्या, पदयात्रेत माझा जरा फार कर्मठपणा होता. मला त्यावेळेला प्रति टेंबे स्वामी म्हणायचे. अच्छा. म्हणजे मी लोकांना भीक मागून द्यायचो नाही, आयाची तृप्तीने जायचं. जाताना जर कोणी खुशीने काही दिलं तर ते नाही, ते घ्यायचं, पण ती पिशवीत नाही भरायचं. अच्छा. तिथेच संपवायचं. तिथं संपायचं, नसं संपेल तर त्यांना परत करायचं. लागलीच दया करायची नाही. म्हणजे मला ते आवडत नव्हतं की त्यांनी दान केले आणि हा लागली कुत्र्याला घालते. अरे तू खिशातले पैसे खर्च कर, बिस्किटचं पुढं आणून घाल ना. तुला दिलेलं, तू आत्ता आयाची तृप्तीने आलायस, तू भुकेला आहेस म्हणून त्या माणसाने तुला दान केले. तू दान केलेलं परत कसं काय दान करतो? नाही पटत मला, माझ्या मनाला पटलं नाही. त्यावेळेला दान करायचं तर आपण आपल्या खर्चातून केलं. हो. अच्छा. तुम्ही जेवढं कमवत आहे त्याच्या 30% दान करायला सांगितलेलं आहे शास्त्राने. अच्छा. हो. आणि तुम्ही जर कमवतच नसाल आणि वडिलोपार्जित मिळाले, त्या शेतीवरच टुकू चाललंय तर 10% सांगितलं आहे. म्हणजे आता तुम्ही जी तुमच्या मुलाची प्रशंसा सांगितली किंवा आता माझ्या मुलाचं काही चालू असेल तर मी त्याला असं सांगेन की तुम्हाला वडिलोपार्जित पण मिळालं, तुम्ही स्वतः सुद्धा कमवत आहे, मग तुम्ही दान किती केलं पाहिजे बघा. बरोबर. नाहीतर आत्ताचं हे विज्ञान युग आणि हे वर्तमान डिजिटल तुम्हाला ब्लॅकमेल करायला बसलेलं आहे कसंही. अच्छा. कुठं तुम्हाला पकडेल आणि तुमच्यावर कधी ईडी टाकतील काही भरोसा नाही. तर असा मी प्रवास करता करता माझे नियम कडक होते. मी जिथं जाईन तिथं विचारल्याशिवाय पाणी घेऊन आंघोळ करायचो नाही. मी वाहत्या पाण्यात आंघोळ करायचो. माझं म्हणणं वाहतं पाणी शुद्ध आहे, ते कशाचं का असे ना. अच्छा. वाहत्या पाण्यात आंघोळ करायची. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पंप चालू आहे ना, मग जाऊन बसायचं, आंघोळ करायची, यायचं. पण मला आवडायचं नाही की एक तर तो अक्कलकोट हा एरिया दुष्काळीचा आहे. तिथं लोक बिचारे हौद बांधून पाणी साठवून हॉटेल वगैरे व्यवसाय चालवतात. आमच्यातली काही मुलं न विचारता जायची, नळ सोडून बसायची, तो हॉटेलला बाहेर यायचा. मला आवडायचं नाही. मी म्हणायचं आयाची तृप्ती याला म्हणत नाही, तुम्ही दुसऱ्याच्या घरात शिरून घ्यायचं. तुम्ही त्याला विचारा की हौदातलं पाणी आंघोळीला आम्ही घेऊ का? तो हो म्हणला तर करा, नाही तर चला तसेच, काही बिघडत नाही, बघूया अक्कलकोट स्वामी काय म्हणतात. असे माझे नियम होते. तिसरा नियम माझा असा होता की जिथं संध्याकाळ होईल अग्निहोत्राची तिथंच झोपायचं.
6 नंतर पायी चालायचं नाही. जिथे असेल तिथे थांबायचं. हा, अच्छा. सूर्य डुबतोय, अर्घ्य द्यायचे, थांबायचं, अग्निहोत्र करायचं. मी त्यावेळेला परमसद्गुरूंना गजानन महाराजांना सांगितलं होतं की मी 21,000 शिष्य केल्याशिवाय मी तुमच्याकडनं हा अनुग्रह घेणार नाही. अच्छा. पण माझं दुर्दैव असं की त्याच्यानंतर ते गेले. हो ना. पण मी 21,000 शिष्य पूर्ण केले आणि तोपर्यंत मी तिथे एक वाले म्हणून होते, राजाभाऊ कुलकर्णी होते. मी जाऊन त्यांना हजेरी द्यायचो, मी आलो आहे, एवढे लोक बरोबर आणले आणि अग्निहोत्र झालं. असं करत करत अग्निहोत्राचा प्रचार खूप झाला. आता जवळजवळ तुम्हाला सांगायचं म्हणजे मला 2.5 मिलियन लोक माझ्याकडचे पर्सनल स्वामी सखा या नावानं 2.5 मिलियन तुमचे शिष्य हो जे तुम्हाला माझ्या नावावर अग्निहोत्र करतात. हो का? हो. अरे वा. आणि अभिमानानं सांगतात की परम सद्गुरू गजानन महाराजांकडनं यांनी ही दीक्षा घेतली आणि आमच्याकडं 21,000 लोकांना दिली. 21,000पासून तिसरी पिढी चालू आहे आता. अच्छा. हां. तुम्ही शिष्य आणि तुमचे गुरु कोण? आमचे गुरु नारो म्हणून आहेत. अच्छा. त्यांचं पूर्ण नाव नारायण वासुदेव कोतेकर अच्छा. आणि माझ्या वडिलांचं नाव वासुदेव रामचंद्र आठले. अच्छा. आता दोन्हीकडे वासुदेव आलं, नारायण वासुदेव वासुदेव. ते म्हणले तूही माझा मानसपुत्र चल म्हणून जाऊ. आणि त्यांनी मला तुम्ही गुरु दीक्षा घेणं किंवा गुरु करणं हे किती आवश्यक असतं? हे बघा, गुरु शिवाय म्हणजे आयुष्य तुम्हाला नाही, आयुष्य नाही. तुम्ही किती जरी म्हणलात ना मी निपुत हे आहे काय, मला आई वडील नाही आहेत आणि मी अनाथ आहे, आणि तुझा जन्म झाला कुठून? ते झालं बरोबर. हो की नाही? कुठून तरी तुम्हाला ती एक वेव्ज लाईन मिळाली पाहिजे, कुठून तरी एक लिंक पाहिजे की मी कृष्णा काठावर आहे. हां, कृष्णा तुझ्याजवळ नाही आहे, तुमची नदी त्या पाणी तुम्हाला म्युन्सिपाल्टी देते, ते पाणी 15 किलोमीटर, हो, पण तू गोदावरीच्या काठी राहतो ना, तू मुळा मठाच्या काठी राहतो ना, तर तुम्हाला ती एक लिंक पाहिजे. म्हणून गुरु पाहिजे, या मताचं माणूस. गुरु कसा करावा? गुरु म्हणजे जिवंत असलेल्या नाही, गुरु करूच नाही. गुरु येतो तुमच्याकडे, तुमची तपश्चर्या तयार होतं पाहिजे. अच्छा. मी ज्या वेळेला 1968ला सुरुवात केली, हे 1968 नाही, माझी मुंजी झाली 7व्या वर्षी, माझा जन्म आहे म्हणजे 1961-62 नेहरू गेले त्यावेळेला. त्यावेळेला मी सुरू केलं. 7 वर्ष मी दत्ताची पूजा करत होतो, त्याचा काकडा करत होतो, त्याची शेजारती करत होतो. त्याची पूजा करून झाली की मगच मी शाळेत जात होतो. वा. हे मला आठवतं. तर त्यामुळं त्यानं तर मला दृष्टांत दिला स्वप्नात. मी जेव्हा आजारी होतो 10वीला या मॅट्रिकला, तेव्हा मला खूप त्रास होता आणि मग इतका त्रास झाला की तो माझ्याभोवती फिरून गेला. मी ज्या मूर्तीची पूजा करत होतो त्यांनी मला प्रदक्षिणा घातली आणि सकाळी उठून मोठ्या भावाला मी म्हणलं, सुटलो बाबा, का रे? म्हणलं मला स्वप्नातून महाराजांनी प्रदक्षिणा घातली आणि तिथून माझा ताप उतरला सगळा. मला 3.5 ताप होता आणि मॅट्रिकच्या मी परीक्षेला होतो. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या दृष्टांतात प्रवाहात तुम्ही जर त्या गेलात, तुम्ही रोज ठरवलं मी गंगेची आंघोळ करतो, तर नाथांसारखं होऊ शकतं. कोणी 108 वेळा थुंकेल, तर 108 वेळा थुंकणं ही बुद्धी त्याला कोणी दिली आहे? कारण ते परब्रह्म आहे, तो दुसरा आत्मा आहे. तुम्ही आंघोळीला जात आहे आणि तो आत्मा तुमच्यावर थुंकतोय आणि असं तो 108 वेळा थुंकतोय आणि नंतर ते विकनाथ महाराज म्हणतात, अरे तुझ्यामुळं मला निदान एका दिवसात 108 तरी आंघोळी झाल्या, कुणी म्हणलं असं तरी व्रत मी केलं नसतं, कारण मी सधन आहे. नाथ हे सधन होते. तसं माझं होतं. मी या सगळ्यांचं चरित्र कीर्तनात लहानपणी ऐकायचो, त्यामुळे माझी एक दृढ संकल्पना होती की नाही, भगवंत आपल्याला भेटतो, गुरु आपल्याकडे येतो आणि आपण मात्र कोरडं बसायचं नाही. आपण गुरु भगवंत अपेक्षा न करता की हे भेटावेत आणि मला काहीतरी ज्ञान प्राप्त असं न करता आपलं कर्म आपण सातत्याने करावं. आणि योगागर मला पूर्वस्मरण होत होतं. म्हणजे मी एके ठिकाणी समजा गेलो तर मला वाटायचं, यस, इथं मी कुठल्या तरी जन्मात आलो आहे, पण मला आठवत आहे काय आहे ते नाही आठवत. इथं मला आज घास मिळणार आहे. त्या घरात मी शिरलो की मला ते म्हणे, बैसरी बाबा, किती दिवस मी विचार करते की हा दत्ताच्या पूजेला येतो, हा आपल्याकडं मुंजा कधीतरी जेवायला येईल का? आणि मी जातो, तुला काय आवडेल? म्हणलं मला गाजर हलवा आवडतो. थांब, नेमकी गाजरं आणली. बघा टॅली कसं होतं, त्याला टेलिपॅथी म्हणतो. त्यांनी गाजरं आणलेली होती, फक्त दूध घालायचं होतं, साखर घालून द्यायचं होतं. त्यांनी मला शिजवून दिलं. विद्यार्थी दशा होती. मला हा असा, आणि मी त्याची नोंद ठेवत होतो, तारीख, वेळ, सगळं. माझ्या सगळ्या डायऱ्या गृहस्थ आश्रमात या लोकांनी माझ्या जपून ठेवलेल्या आहेत. डायऱ्याच इतक्या ती मला वाटते अर्ध कपाट त्यांनीच भरले.
त्याला कारण हे आहे की माझं विद्या विनेने शोभते, पण त्याच्यात आणखी एक श्लोक छान आहे, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमेही विद्यते. ज्ञानाला एक वैशिष्ट्य आहे आणि ते मला आरतीत सारखं मी लहानपणापासून म्हणायचो, तर मला जाणवलं की सभाई अभ्यंतरी तू एक दत्त. अभाग्यासी अभागी आहे तो, यालाही कळत नाही ते. आणि शेवटच्या कडव्यात तिथं नेती नेती शब्द नाही अनुमाना, अनुमानच करू शकत नाही, हे नाही आणि ते नाही आहे. तुला काय पाहिजे बघ. म्हणजे थोडक्यात लोक पण नाही आहे, लाईव्ह पण नाही आहे, मी पण नाही, तू पण नाही आहेस, हे काय चाललं हे त्यालाच माहीत आहे. त्यामुळे नेती नेती शब्द बघा. हां, आता दोन ब्रह्म आहेत, एक शब्द ब्रह्म आणि एक नाद ब्रह्म आहे. हो. हां, आपलं जे चाललेलं आहे शब्द ब्रह्मावर चाललेलं आहे. आणि थोड्या वेळ इथं कोण बसलं की हा नाद ब्रह्म आला. क्या बात. तुमच्या आवाजातही खूप गोडवा आहे. नाही, एक सांगतो, आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी जर आपल्याकडं दिलेल्या आहेत तर आपण त्या घेऊन चालायला पाहिजेत ना. नाही, मनुष्य काय करतो, विसरतो. अरे नाही, हे मला आहे, मला येते आणि हे माझ्याकडं आहे. उदाहरणार्थ अगदी थोडक्यात सांगतो, तुम्हाला चष्मा आहे, मला त्याच्या अगोदर कळत होतं मला डोळे आहेत. पहिली ही गोष्ट झाली पाहिजे की मला डोळे आहेत आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं दिसतंय, मग मी कशाला चष्मा लावू. नंबर 2, आत्ता मला चष्म्याची गरज आहे का, हे मला पदयात्रेत फार कळलं. लहानपणी मी आमच्या ईश्वरपूरहून पेठ नाका म्हणून पेठ गाव आहे, तर तिथं आंबे खाण्यासाठी दुपारी मला तिथले कृष्णाप्पा कुलकर्णी न्यायला यायचे आणि ते मला खांद्यावर घ्यायचे. मी दमलो चालत की खांद्यावर घ्यायचे आणि मी जायचो. तेव्हापासून मी पायी चालतो. ओहो, अच्छा. मग मी काय त्यांना म्हणायचो की तुम्ही आता इथं आणलेत ना, तर मग मला त्यांना पेठेचे काका म्हणायचो आम्ही. मग काका माणकोबाला घेऊन चला ना. ते ब्राह्मण, मी ब्राह्मण, ते म्हणायचे माणकोबा काय आपला देव का. नाही, पण जाऊया ना, नुसतं माणकोबाच्या नावाने चांगलं म्हणूया ना. मग ते माणकोबाला घेऊन जायचे. शुकशुकाट असायचा, पांढरा चुना लावलेलं मंदिर, का तर तो काळच असा होता, नुकते मुसलमान 47 होऊन गेलेले, माझा जन्म 55चा, थोडे 10 वर्षातला परिसर, त्यामुळे ती सगळं मशिदीसारखं दिसायचं. मी त्यांना म्हणायचे, हे सगळं मशिदीसारखं का केलं आहे. ते म्हणले, अहो ही जागृत देवता आहे. ते म्हणले, चल खाली आपली देवी आहे, तिला नमस्कार करूया. असं करून तिने मला उडून ते ऐकत बसले नाहीत. म्हणून माझं म्हणणं आहे, प्रगट गुप्त वा संचरला भक्तासी हो नित छाया. तो प्रगट येतोय का गुप्त येतोय, आता हा बिचारा आपल्याला चित्रित करतोय, ह्याला काहीच माहीत नाही. त्याला एवढंच माहिती आहे की आपली ड्युटी आहे, ह्याला काहीच माहीत नाही तुम्ही कोण आहात, मी कोण आहे. हां, आणि मला हे कळते की हा चित्रगुप्त आहे. अच्छा. आणि हा डाव्या स्कंदात नोंद करतोय. अच्छा, व्हेरी नाईस. आणि तो जी नोंद करतोय ती अशी करतोय की तो ती नोंद वर कळवतोय. मी आत्ता जिथे हिमालयात आहे, तवांगच्या पुढं, किंवा तुम्ही समजा परशुराम कुंडाच्या पलीकडं, चायनापासून 60 किलोमीटरवर परशुराम कुंड आहे. आता समजा तिथं मी आहे, तर तो सांगतोय तिथं त्याला, तर तिथं हे देव यक्ष गंधर्व किन्नर पहाटे उतरतात. ही वस्तुस्थिती आज आहे, आज आहे. हे सगळं कळायसाठी मी अपेक्षा ठेवली नव्हती. अक्कलकोटला पायी जाणं ही माझी अपेक्षा नव्हती. माझं म्हणणं होतं, आपल्याकडं पैसा नाही ना, चलो पायी. आपल्याला लहानपणापासून कष्ट करायला सांगितलेत ना, करा कष्ट. आपल्याला कर्म करायचं आहे ना, मग सत्कर्म करायचं. तुमच्या मागे एवढं सगळं असताना, म्हणजे एवढा सगळा जनसमुदाय आहे, तुमचं सगळं ऐश्वर्य सगळं व्यवस्थित आहे, एवढं सगळं असताना सुद्धा आपण संन्यास का घेतला. अशी कोणती ठिणगी पडली की त्या ठिकाणी तुम्हाला आता वाटलं की आता हे सगळं त्यागून मी आता संन्यास घेतो. अहो, त्याला फार मोठा इतिहास आहे. त्याचं गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांची 18 एकर शेती होती आणि ती 3 ठिकाणी होती. त्यातली एक शेती, वडील आमचे अनाथ झाले, ते त्यावेळेला प्लेग असताना आई वडील गेले, तेव्हा वडील माझे 7 वर्षाचे होते आणि सगळ्यात ते मोठे, आणि त्यांचे 2 भाऊ 2 बहिणी लहान. तो माणूस 1.5 वर्षाच्या बहिणीला कडेवर घेऊन गल्लीत भिक्षा मागत होता की माझ्या बहिणीला प्लेगनंतर, आता कोरोनानंतर काय झालं बघितलं तुम्ही, तसंच प्लेगनंतर काय 1907ची गोष्ट आहे, 100 वर्ष. हां, तर त्यांना एका निपुत्रिक बाईनं तिचं दत्त मंदिर, त्यावेळेला मंत्री सरदार होते शिवाजीच्या हाताखाली, त्या मंत्री सरदारांनी तिला देऊळ बांधून दिलं होतं आणि ती तिथं सबनीस होती, म्हणजे ही शोभल्याला.
त्या यमुनाबाई सबनीसांनी हिला आमच्या वडिलांना की बाबा तुला एवढी जमीन आणि हे देऊळ 2 घास निदान देवासमोर आलेले 4 मोठी तांदूळ आणि शेतातील ते जोंधळे भाकरीत कोणा खाशील पोरबळ तू बहीण सुखीराज. इथून सुरुवात आहे ती. आणि तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदर 4 पिढ्या आमच्या घराण्यात गणेश भटजी म्हणून ते मुंबई ह्याला गेले अक्कलकोटला एका माधवराव वैद्यांच्या बरोबर. आणि ते वैद्य ते दोघं तिथे गेले तर दोघांच्या हातात 2 गोष्टी दिल्या. त्यांच्या हातात दिली माती आणि यांच्या हातात दिली तांदळाची दशा आणि घोंगडी. हे तुम्हाला मी सांगितलं. तर हा सगळा का झाला याचा अभ्यास करणारा हा जीव होता आणि तेही वयाच्या 10व्या-12व्या वर्षी. तर मी त्यांना म्हटलं की कशाला एवढी प्रॉपर्टी हे काय सगळं हे सगळं विकून टाकतील असं मी माझ्या भावांच्या समोर वडिलांना बोललो. आता असा बाब ऐकतच त्यांची मेषरात तापट माणूस त्यांनी दिली ठोकून मला. त्यांना मी काय म्हणलं हे सगळं माझ्याकडे द्या आणि इतक्या लांब दत्त मंदिरात जाणे आणि त्याचा वाद घालण्यापेक्षा हां त्यांचे एक दुसरे वारस होते. ती बाई त्या बाईला मूल नव्हतं म्हणून तिने दिलं. पण तो दुसरा जो वारस होता त्या वारसाने हे सगळं नाव रेकॉर्डवरनं काढून टाकलं आणि माझ्या नावाचं आहे म्हणून लिहिलं. त्यामुळे वडिलांचा ज्ञाचा कोर्टात भांडणं व्हायची. मला हे काय आवडायचं नाही. मी सांगायचो काका आपल्या घरात स्वामी आहेत आपल्या घरात आपण करू कशाला वाद घालत आहे. त्यांना ते नाही पटलं. त्यांना म्हणलं ही पोरं सगळी जमीन विकून टाकतील मला द्या. त्यांना नाही पटलं. असं करत करत मी घरातून बाहेर पडलो. म्हणजे तेव्हापासून वृत्ती अशी होती. आणि मला जाणवत होतं की माझा प्रश्न हा होता मी या घरात का आलो मग माझा मोठा भाऊ का करत नाही असं मग माझा मधला भाऊ का करत नाही मग हा भाऊ का करत नाही हे वाहून का घेत नाही हे फक्त तेवढ्यापुरतं का करतात मला खटकायचं आहे. आणि मग ते खटकत खटकत 1972 पर्यंत मी सहन केलं. मग नाही मला जमलं. 75-76ला वडीलच गेले. त्यामुळं मी माझं जे पहिल्यापासून त्यागवृत्ती माझ्या डोक्यात होती की हे आपलं नाही आहे. आपण जन्माला आलो आहे आपल्याला 2 बॅट खेळायचे आहेत 4 बॉल टाकायचे आहेत आणि बॅट तुटली तर फेकून द्यायची आणि आपल्याला निघून जायचे. तुटलेल्या बॅटनं कोण खेळत नसतं. मग हा संसार तुटलेलाच आहे. ज्या अर्थी आपल्याला घरातनं बाहेर पडायला लागते त्या अर्थी आपण नोकरीनिमित्त बाहेर जातो आहे. नोकरीही मिळत नाही आपल्याला आणि आपल्याला पायी जायची वेळ येते आणि आपण विचार करतो आहे की चल पण ते सोडू नकोस. म्हणजे मला नोकरी होती नव्हती तुम्हाला आश्चर्य वाटेल मी बदलापूरहून किंवा नेरळहून आळंदीला चालत जायचो शनिवार रविवार सेकंड बोर्ड सॅटर्डे. अच्छा त्यावेळेला तर सगळे मला माझ्यावरचे सगळे म्हणायचे सुखासुखी घरी झोपायचं का तिकडे जायचं. पण नाही चैन नामनासी माझ्या धाव घे कृपाळा तुझ्यासाठी दत्ता माझा जीव व्याकुळला. वडिलांनी मारलं की ईश्वरपूर ते औदुंबर व्हाया वाळवा 14 किलोमीटर चालत जायचो मी. त्यावेळेला ऊसाच्या बैलगाड्या वगैरे चालायच्या. मग ऊस द्यायची कोणी ते खायला. बामणाचं पोरगी दिसते आता जरा गोरा गोंड दिसलं की त्यावेळेला ओळखायचं बामणाचं पोर आहे कपडे बिपडे व्यवस्थित आहे. मग तो म्हणायचा येतो का बसतो का असं करून मी बैलगाडी चालवायला शिकलो. किती वय होतं 6 हो 5-6 वेगळे वय होतं. तर हे बाळकुड मिळत गेल्यामुळं ती गायली एक माझी बैठक तयार झाली की अरे हे आपलं नाही आहे हे आपलं नाही आहे. आणखी तुम्हाला छान गोष्ट सांगतो. मी 1977ला ठाण्यात आलो. 6 महिन्यात मी माझ्या नातेवाईकांकडे बाहेर पडलो. त्या नातेवाईकांनी मला ठेवलं नाही. मी ओळखलं ठीक आहे. मी डोंबिवलीमध्ये एका कॉटखाली पार्टनरमध्ये राहिलो. म्हणजे कॉटचे 75 रुपये होते. तर मी त्या बाबूंना म्हणलं मी 37 देतो तुम्ही 37 द्या मी खाली झोपतो. कोटच्या खाली हां कारण माझ्याकडे एवढे पैसे होते. झालं तिथनी माझी उचलबांगडी झाली. माझे मावशीचे मिस्टर आले. तो माणूस मला नावाने दिगंबर असल्यामुळं दत्तच वाटायचा आणि त्याने मला गपचूप हातात 3,500 ठेवले. एवढी पागडी आहे नेरळला आणि माझ्या चुलत भावाचं बांधकाम चालू आहे. तो उपअभियंतामध्ये आहे. तू तिथं सगळं लक्ष ठेव आणि तुला एक ब्लॉग घे चल आपण त्याच्याकडे जाऊया. तू या रविवारी येतोस का गडावर जाऊ नको आत्ता. मग कर्जतला मी त्यांना भेटायला गेलो क्वार्टर्समध्ये त्यांच्या गव्हर्नमेंटच्या. तर ते म्हणले हरकत नाही. ते चुलत भाऊ होते सख्खे हरकत नाही म्हणले. फक्त म्हणले एक आमच्या मंडळाला सांगायचं नाही असं ते म्हणजे मावसा मंडळाला म्हणजे माझ्या मावशीला कळवत कामा नाही. आणि मला सांगितलं नागरी बँकेतनं कर्ज घेतले म्हणून सांग.
म्हणून डोंबिवली नगरी सभेमध्ये त्यावेळेला DNS नुकती सुरू झाली ती. तर तिथं मला सभासद केलं होतं तिने, शेअर काढले ते की मी कर्ज घेतले असं दाखवायला. आणि मला सांगितलं तुला नाही जमलं तर देऊ नको, तिला बोलू नको, मी झालं. असं मी नेरळला राहिलो. नेरळला मी 7 वर्ष काढली. तर ते त्यांच्या फॅमिली सगळी राहायला आली. त्यांना 3 मुलगे होते आणि त्यांना काय युगो दुखाला कोण असतो, माझ्याकडं लोक यायला लागले आणि लोकांचे येणं जाणं खूप सुरू झालं गडाच्यामुळं. तर ते आपल्या लोकांची सवय आहे, दरवाजा लावायचाच नाही. हे तुमच्या इथे होत असेल अजून. हां, लोकांना सवय आहे. दुसरी गोष्ट काय, लोकांना सवय आहे दरवाजाचा आणि भिंतीचा कोपरा बघायचा आणि पिचकारी टाकायची. ते नाही आमच्याकडे होत. नाही एवढं मात्र निश्चित. ते तिथं त्या बाईनं खटकलं म्हणून मला ती जागा सोडायला लागली. त्यावेळेला याचा जन्म झालेला होता. अच्छा. मग ह्याला घेऊन आम्ही बदलापूरला आलो. बदलापूरला त्या मालकाने जागा दिली नाही म्हणून प्लॅटफॉर्मला एक रात्र काढली फॅमिलीसहित, सामानासहित स्टेशनला. मग 2 दिवसांनी ती दिल्यानंतर मग तिसऱ्या माणसाला दया आली. मग ते म्हणले सामान तरी इथे ठेवा, ते लहान मूल घेऊन तुम्ही कामावर जाणार, ती दिवसभर बाई उन्हात बसते आहे. मग तिला मी कुठेतरी स्टेशन मास्टरांच्या इथं बसव असं करत होतो 2 दिवस. असं आमचा प्रवास होता संसाराचा. पण मला त्याचं वाटत नव्हतं का काही. तर मला हे एक आशा होती भयानक की आपल्याला कोणतरी पाहते ना, आपल्याला कोणतरी बघतंय. तर जसे हे की कोणतरी माझ्यावर CC कॅमेरा ठेवून आहे. तर तिथून बघा तेही सोडायला लागलं मला. आणि ज्यांच्या घरात राहायला गेलो 2 वर्षांनी त्यांची प्रॉपर्टी मोठी झाली आणि ती सेलला निघाली. तर त्यांचा मुलगा शिवसेनेचा, तो मला म्हणला तुझी मोपेड जाळून टाकेन. अरे ज्या मोपेडने मी अक्कलकोटला गेलो हा जाळून टाकू म्हणतो. म्हटलं बाबा रे कशाला एवढ्या याच्या झाडावर चढतोयस, तुला जागा हवी आहे ना. मी कुठं नाही म्हटले, माझं डिपॉझिट दे 13,000 पागडी, सोडतो. तुझ्या आईकडे बघून मी इथं आलो. तो मग तो म्हणला, काही बोलला नाही. मग तिची आई म्हणली हे घ्या, तो त्रास देतोय तर तुम्ही सोडा जागा. झालं बघा, नेरळची जागा सुटली, क्वाड सुटली, ठाणं सुटलं, आता मांजरली बदलापुरातलं सुद्धा जागा सुटली. अच्छा. याच्यावरून माणसाला मी एवढा सुज्ञ होतो की आपल्याला एके ठिकाणी राहून देत नाही म्हणजे आपलं इथं काही नाही आहे. म्हणून तुमच्या याच्यात संन्यासाचं. हो. आता एक आम्हाला सांगा की ते सुमंताश्रमजी हे तुम्हाला पदवी कोणी दिली आणि त्याचा कसा स्रोत सुरू झाला? वाराणसीला द्रविड म्हणून आहेत, अतिशय मराठी माणसं हुशार आहे. ते इतके विद्वान आहेत, ते इतके ज्ञानी आहेत आणि ते इतके दृढ संकल्पी आहेत. तर त्यांनी मला निरोप पाठवला होता संन्यास घेऊ नको. अच्छा. ते म्हणले ते आत्ताचा काळ नाही असा. आणि तेव्हा ते मला आठले सर म्हणायचे, आठले सर तुम्ही माझं ऐका, नका करू हे. त्याच्या अगोदर अशोक काका म्हणून पुण्याला होते, दिगंबरदास म्हणून जे आहेत, त्यांचा बिडकर रावसाहेबांचा मठ आहे, परंपरा आहे ती, एक सुंदर परंपरा आहे, मला आवडली ती. आणि अशोक काकांचे माझे खूप जुळायचं असं. तर अशोक काकांनी मला कळलं होतं की ट्रस्ट करू नको, खाजगी ट्रस्ट ठेव. मी तेही नाही ऐकलं. मी म्हटलं आपल्याला एका जागेवरती ठेवत नाहीत राहायला, सहकुटुंब असून. मुलगी आपण गरिबाची केली, अनाथाची केली, आपल्याच कुळातली केली, पण केली अशी केली की तिचं सगळं मला पूर्णपणे आजार जाईस तोपर्यंत दवाखाना करायला लागला. तो केल्यानंतर मग हे अपत्य झालं. आणि माझी इच्छा काय होती की आयुष्यात बाकीचं नाही समाजाचं करता आलं तर मी एका स्त्रीला माझी म्हणून घेईन. ती मुलगी असेल, पत्नी असेल, आई असेल, तीच सगळं असेल. आणि तिला मी जेवढं सुख देता येईल, जेवढ्या स्वप्न असतात बायकांची, मी कुठलंच ठेवलं नाही. त्याला आता शब्द उपनिषदात आहे, कृतकृत्य होणं. मी कृतकृत्य झालो आणि आम्ही दोघंही एकमेकांना विचारायचो काय आता काही राहिलं नाही बाबा, खूप झालं, बस झालं आता. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, हां समाधान, की संध्याकाळी त्या बाईला आवडत होतं तर मी अंबरनाथला पाणीपुरी खायला जात होतो तिला घेऊन. अच्छा. हां, संन्यासात ह्या गोष्टी बोलायच्या नसतात, पण मी तुम्हाला सहज सांगतोय की जिथं जिथं तृप्तता म्हणून आहे ती मी पूर्ण केली. अच्छा. त्या जीवाची पण, कारण ती परजीव होता, दुसऱ्या घरातला होता, तिला ते जे सुख पाहिजे होतं ते मिळालेलं नव्हतं. आणि माझी इच्छा अशी होती ज्या मुलीला आयुष्यात मिळालं नाही, आपण सगळं देऊन या जन्मात एक तरी जीव भला करून मग जाऊ. अच्छा अच्छा. तो साध्य झाला. मला जेव्हा कळायला लागलं की मी संसारात ह्या गोष्टी करतोय ह्या सिद्ध साध्य, म्हणजे थोडक्यात मी गणितात शिकलो होतो. कृत्यमध्ये पक्ष, साध्य आणि सिद्धता गणितात असतं. कृत्य, नंतर प्रमेय असतं,
तर मी ते ठरवतो डोक्यात, नाही आपल्याला काहीतरी एक फोकस पाहिजे, आपल्याला काहीतरी एक ध्येय पाहिजे. आणि ते ध्येय हे की आपणच ब्रह्म व्हायचं आणि जायचं. मग मी खोदून आईला आजीला विचारतं की आमचा जन्म कसा झाला, मग आमचा जीव कसा आला. तुम्हाला आज पणजीने सांगितलं की अरे बेटा, कल म्हणतात त्याला, तो कल आत पेरला जातो जमिनीत आणि मग त्याला कोंब येतो की नाही. तू कसं धान्य पेरतोस आता वडिलांच्या बरोबर जाऊन, तसं तो कोंब येतो. तो जसं असं वाढतो ना तसं 7 महिने लागतात. 7व्या महिन्यात मग कळायला लागतं इकडं काहीतरी हल्लं इकडं, म्हणजे याचा अर्थ जीवात शिरला. आणि मग ते कणीस कसं डोलतं तसं तो जीव आत हालायला लागतो. असं मला सांगितलं. माझा विश्वास बसला प्रचंड. अरे वा वा वा. मग म्हटलं जिथनं प्राण गेला ती जागा काय, ही बघ ना. म्हणून तिनं आमच्याकडे त्यावेळेला बाळंतीण झाली, तिची टाळू दाखवली. हे बघ कशी उडतीये बघ. हां, याला तेल भरतो आम्ही. म्हटलं मग हे काय, ह्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. आणि हे काय बघ म्हणून उलटं करून दाखवलं, म्हणजे ढुंगण. म्हणजे काय, हे मूलाधार. हे मला पणजीने सांगितलं. म्हणली इथं काय, इथं म्हणली गणपती असतो आणि त्याची आदिमाय शक्ती आहे, ती कुंडलिनी आहे. ती 3.5 पीठं आपण म्हणतो ना देवीची, तू नमस्कार करतो ना कोल्हापूरच्या देवीला, ते एकच पीठ, अर्धं पीठ तू बघितलंच नाही आहेस. ती इथं आहे. ती कुंडली जागृत झाली की ब्रह्मरंध्रापर्यंत येते. आणि आपण तर, तू आता ब्राह्मण आहेस, तू जर वेदशास्त्र सगळं शिकलास तर तुला आज्ञाचक्र अनाहत जागृत होईल. मी नुसतं बघ अनाहत आज्ञा, अगं मग ते कीर्तनात सांगितलं तर ते काय गं, नल दमयंतीच्या वेळेला. अरे हा तीच कथा, तसंच आहे ते. अच्छा. असं ती मला टॅली करून सांगायची. मग कीर्तनकार वाठारकर बुवांनी जे आषाढी एकादशीच्या 8 दिवसात सांगितलं तेवढं सगळं आपण घरात येऊन सांगायचं. ते जसं तसं सांगणं त्याला ती म्हणायची निरूपण. आत्ता तू माझा गुरु आहेस, पणजी म्हणायची मला, कारण ती सोळी होती. सोळं म्हणजे केस कापलेले असायचे. तुम्ही म्हटलं असं कसं काय, तर म्हणे तू माझ्या शेजारी बसून देवांचं आणि गुरूंचं वर्णन करतोयस, म्हणजे आपलं उपनिषदच चालू आहे. हे मला असं बाळकडून त्यावेळेपासून मिळत गेलं. त्यामुळे मला एक ती उत्सुकता होती की नाही, माझ्यातलं ब्रह्म दिसून मला नमस्कार कधी करतील. आणि त्या ध्येयानं मी काय केलं, प्रपंच असावा नेटका, नसावा विटका तुटका, त्यासाठी आपुल्या चुका नित्य तपासून पाहाव्या. घरलक्ष्मीचे समाधान, घरकुलाचे घरपण तिच्याच हाती असतच. क्रोध कटकट यांचा वारा, यास नसावा घरी थारा. समंजस शांत सुविचारा, लक्षण समृद्धीचे जाणती. आता मी 5 तासात समृद्धीवरनं जातो. अच्छा. 5 तासात हिमालयात जायला मला सोपं होतं हो, असं सांगायचं. तुम्ही जरी 5 तासात समृद्धीवरून जात असला तरी सुद्धा सध्या आपण पायी वारी सुरू केलेली आहे आणि ती नर्मदा परिक्रमण करताय. ह्या नर्मदा परिक्रमाचं काय महत्त्व आहे, कशासाठी करतात आणि त्याच्यातून आपण काय संदेश देतात? आता हे सुद्धा बघा, मी माझ्या फक्त कधी संन्यासावस्थेमध्ये संन्यस्त माणसांनी कुठला संकल्प, कुठलं काही उपक्रम करू नये, ठरवू नये. त्याला असं सांगितलेलं आहे की त्यांनी फक्त आत्मचिंतनात बसावं. आत्मसाक्षात्कार कधी होत नसतो, लक्षात घ्या. पण आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं, इनर व्हॉइस सारखा येतो. आतून जो आवाज येतो ना, आतला आवाज, ध्वनीचा स्वर आपण ओळखावा. तो आतला जो ध्वनी आहे ना, तो ध्वनी आता बघा यूट्यूबवर बरेच जण सांगतात, तुम्ही असा श्वास घेतलात उजव्या नाकपुडीतनं आणि सोडलात की मग सो, मग हम असं होतं. अहो हे आम्हाला कधीच माहीत होतं. आणि तो ध्वनी आम्ही आवाज ऐकायचो आणि तो ध्वनी मला ऐकायला आला की मी गप्प व्हायचो. आणि मग मी काय स्लोगन घेतलं तर माहिती आहे, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, दानपूजा, अधमा प्रोक्ता, तीर्थयात्रा, धमाधमा. म्हटलं आपल्याला आता उरलेलं आयुष्य आहे, आता कोण विचारणार नाही, घरात कटकट वाटणार म्हातारा म्हणून, त्यापेक्षा आपण आपलं बाहेर पडावं. महा मार्कंडेय नर्मदायात. ती कशी, तीच सांगतोय. तर ते बाहेर पडावं. तर बाहेर पडल्यानंतर काय करायचं, तर माझा नेहमी पहिल्यापासून एक प्लॅन आहे. कुठलाही गोष्ट ठरवायची असेल तर मी 60 दिवस अगोदर ठरवतो की मला हा चष्मा घ्यायचा आहे, मला नंबर काढायचा आहे. तर 60 दिवस अगोदर माझा प्लॅन असतो. मला घरातनं बाहेर पडायचं आहे आणि मला इतक्या लोकांना घेऊन बाहेर पडायचं आहे. मी 60 दिवस नव्हे, 1 वर्ष लोकांना आधी सांगतो, अरे असा असा योग आहे, असं असं जायचं आहे, तुम्ही येणार का. आणि तुम्हाला अक्षर सांगतो, वर्षानंतर माझी सगळी पूर्णपणे 4शी मॅटाडोर भरलेली असते. क्या बात. असं मला आनंद वाटायचा. एवढे जीव मी घेऊन टाकले. हे प्रपंचात अज्ञानी जीव आहेत, मायानगरीत मुंबईत अडकलेले आहेत.
ह्यांना कळत नाही आपण कोणाबरोबर चाललो आहे, काय करतो असं मला जाणवायचं. त्यातून मी ठरवलं की मी त्यावेळेला ह्या लोकांना मॅटरडोमध्ये घालून 14 दिवसात परिक्रमा पूर्ण केली नर्मदा. तर ती मार्कंडेयने केलेली होती. पण मला हे माहीत नव्हतं की मी आत्ता मला जी सुचवली आहे, आतनं आवाज जो आला आहे, तर माझी गोमती परिक्रमा झाली. आणि गोमती परिक्रमेला मी द्वारकेला गेलो. द्वारकेला गेलो तर माझ्यासमोर एवढी मोठी लाट आली. पहाटे 6 वाजून 10 मिनटं होती. आणि एक असं कुटुंब उभं होतं आणि त्या कुटुंबाच्या अंगावर ते सगळं पाणी पडलं. आणि नेमकं मी 2 दिवस अगोदर ऐकलं होतं की कृष्ण म्हणाला, जो माझ्या गोमती तटावर येईल आणि ज्याच्या अंगावर समुद्राची लाट पडेल त्याला मोक्ष मिळेल. म्हणलं आपल्याला मिळालं नाही, आपल्याला वेळ आहे अजून. आणि मग तिथं मी कृष्णाला आवाहन केलं की अरे बाबा आता काय करू सांग. तर म्हटलं गोमती पूर्ण केली आहेस, आता तू असाच पहाडातनं जा, डोंगरातनं जा, तुला कळेल की पांडवांनी कुठं कुठं काय काय केलं. म्हणलं ठीक आहे. आणि म्हणले पांडवांच्या बरोबर पराशर ऋषी होते, परशुराम होता, सगळे होते. तर पराशर ऋषी होते, तसे गौतम होते. तर गौतम ऋषी इथं आलेले होते. मला पटकन आठवलं की त्र्यंबकेश्वरला गौतम ऋषींच्याच शापामुळं गोदावरी आणि हे सगळं प्रगटीकरण झालं. म्हटलं कदाचित इथं काही वेगळं असेल. आणि मग मी सगळं, मला एक सवय आहे, मी ताबडतोब तिथं नकाशा घेतला. मी ते नेव्हिगेशन बघत बसलो, नकाशा घेतला आणि पटकन बघितलं तर मला दिसलं की गीरचं जंगल, सगळा गीरचा पर्वत, आरावली पर्वत, राजस्थान संपलं सतलाम, मध्य प्रदेश विंध्य पर्वत संपला की मैकल संपला की अमरकंटक संपला की सातपुडा संपला की परत मी भडोच, परत गुजरात आणि द्वारका. असा मी श्वास सोडला. म्हटलं या नर्मदेला भरपूर ह्या लोकांनी छळलं आहे आणि हिचे वेगवेगळे कालवे, शटल, प्रवाह वेगवेगळे केलेले आहेत. आणि त्यावेळेला आपण जी परिक्रमा केली ती तिला ओलांडूनच केली, कडेकडेने केली. पण नर्मदा अशी पसरलेले केस नव्हते. आता अशी बायका पसरतात केस तसे. तर म्हटलं आता हिचे केस कुठपर्यंत गेलेत बघू. म्हणून मी सगळं चेक केलं. तर जिथून पर्वतातनं नद्या उगम पावत आहेत म्हटलं तिथंच जायचं. आता मुळाला हात घालायचा. कारण का आता आमच्या अक्कलकोट स्वामींचं म्हण होतं. त्यांना विचारलं कोणी, तुम्ही कुठले? मूळ दत्तनगर, वटपत्र शयनी, कोणा काय विचारलं असं याद राख, असं म्हणायचं. म्हटलं चला आपण मूळ करत जाऊ. म्हणून मी ती परिक्रमा पहाडातनं सुरुवात केली. तिथं जायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, एक अंग्यारी पर्वत म्हणून प्रसिद्ध आहे. तो पर्वत चढायला 16 तास लागतात. आणि या वयाला मी चढायला आल्यानंतर लोक माझ्याकडं, तुम्हाला सांगतो अक्षरशः लोक वेडी झाली की या वयात आमची म्हातारी घरात खाली बसले आणि म्हातारी सिनियर सिटीजन म्हणले, अहो तुम्ही कुठं चालत, तुम्हाला कल्पना आहे का? तिथं वाघ भरपूर आहे, जंगल स्वापद आहे, 7 ऋषींनी तिथे कुंड ठेवले, तुम्ही नका जाऊ म्हणलं तरी गेलो. आणि डरकाळी फोडली की बाबानं. मग माझा व्हिडिओ आहे बघा, मी चहा करतोय आणि चहाला अग्नी पेटवला म्हणून तो वाघ परत गेला. त्याला म्हणलं ये चहा प्यायला. नाही, तुम्ही सिंहांच्या जवळ सुद्धा बसलेले आहात. हां. आणि तर ही श्वापद काय होतं सांगतो तुम्हाला. मी तुमच्या जवळ बसलो की माझी भावना अशी आहे, हे ब्रह्म आहे. हा वाघ असू दे, सिंह असू दे, काही असू दे, हे काय आहे? ब्रह्म आहे. मी ब्रह्म आहे, हे परब्रह्म आहे. काय माहिती कुठल्या शापाने या जन्मात आले. मग मी त्याला वंदनीय नमन असतो, माझं नमन असतं. नमन असो तुझ नरहरी दत्ता. जोपर्यंत तुम्ही आपण नम्रता घेत नाही, विनय दाखवत नाही, आपला अहंकार काढत नाही आहे, निर्लज्ज होत नाही आहे, तोपर्यंत ही संपदा, प्रचंड मोठी संपदा आहे, मिळत नाही. त्यामुळे मी प्रत्येक प्राण्याकडे बघताना एकदम की तू माझा आहे सखा, मी तुझा सखा आहे, बाबा बैस. त्यामुळे मला हा त्रास कधी झाला नाही. आणि तो पर्वत मी चढलो. मी ओम पर्वत चढलो, आदि कैलास चढलो, मणिमहेश झालं. पण मला कधी ह्या गोष्टी मायनस ते काय वातावरण आणि बर्फ, मला हा त्रासच झाला नाही. मी बर्फातही बसलो, दिगंबरी बसलो, उघडाही बसलो. मी नेहमी लंगोटीवरच असतो. हे मी आता फक्त शहरात इथं आलोय म्हणून नेसले. मी दिगंबरच असतो. मला काही वाटत नाही त्याचं. बरोबर. मी
अनुभवावरून इतका पुढं गेलो आहे की माझी इच्छा झाली की प्रत्येक पर्वत जर नंगाचा आहे हां, तर खुदा भी नंगे से डरता है. हां, मग आपण का असं चालायचं नाही. म्हणून मॅक्झिमम मी पहाडातनं दिगंबर अवस्थेत चालत आता ह्या 7 पहाडांची परिक्रमा करतोय. मग मला एक दिवस मॅसेज आला की अशी परिक्रमा मार्कंडेयाने केलेली होती. ते म्हणले जी नदी नर्मदेला स्पर्श करत नाही तर नर्मदा ही कुमारिका आहे, त्यामुळे संन्यासी किंवा सत्पुरुषांनी तिला म्हणजे स्पर्श करणं योग्य नाही. मग संन्यासाने कशी करावी तर पहाडातनं करावी. मग मी विचार केला चला आपली एक इच्छा पूर्ण होती, आपल्याला ही माहिती मिळाली आहे आणि निघालो. आणि आता मी अमरकंटकला आलेलो आहे. आता अमरकंटकपासून मी पुन्हा इथून परत जाऊन सुरू करेन. अच्छा, किती दिवसाची आपली यात्रा आहे? ही साधारणतः एप्रिलला संपेल. अच्छा. हो, ही ऑक्टोबर नोव्हेंबरला सुरू झाली. अच्छा. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल 7 महिने लागतील. अच्छा, 7 महिन्यानंतर ही पूर्ण. तुमच्यावर किती जण आहेत आता याच्यावर? नाही तुम्ही एकटे आहात यात्रा करा? माझी अवस्था एक चल्ला केला आहे. अच्छा. काय संदेश तुम्हाला त्याला याच्यातून द्यायचा आहे? काही नाही, तुम्ही एखादी गोष्ट करायला गेली तर निसर्ग आणि हा ब्रह्म इतकं विस्तीर्ण आहे की हे सगळ्या प्रकारे तुम्हाला मदत करतं. फक्त एक आहे, तुमची शरणागती पाहिजे. शरण आलो मी ऋणमुक्ती त्वरे करा. अच्छा. आपलं जे हे ऋण आहे आयुष्याचं, ही पृथ्वी सांभाळते तर मला यातनं सोडवा. तिला किती दिवस सांभाळायला होत्या मला, ही भावना पाहिजे. अच्छा. मग ती पण प्रसन्न होते. मग अगदी अशा झाडाखाली आपण बसतो की वरनं फळं पडतात आणि आपण खातो. आणि आपण विचारलं त्या पहाडात की ही फळं, हा ही खायचीच आहे, ते माकडं खात आहेत ना, तुम्ही खा. मग ती माकडं दाखवतात, हे चालते मला, तू खातो बघ. अच्छा. एक जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार? सत्कर्म योगे वय घालवावे. एक सांगतो मी, आत्ता मी इथं अवधूत म्हणून बसलो आहे किंवा परमहंस म्हणून बसलो आहे. परमहंस आणि अवधूत तीच अवस्था आहे, ती अवस्था आहे अवधूत ही. तर माझी इच्छा अशी आहे की आकाश तत्व म्हणजे अवधूत, पृथ्वी तत्व म्हणजे अवधूत, जलतत्व म्हणजे अवधूत. लक्षात आलं का? तर हे जे पंचमहाभूत आहेत, ही पंचमहाभूत तुमच्या शरीरात आहेत आणि बाहेर आहेत. आत्मा तुमच्यात आहे, दुसऱ्याही जीवात आत्मा आहे, अगदी मुंगीत सुद्धा आत्मा आहे. तुमची तयारी आहे का तो त्याशी बोलण्याची? तुम्ही तुमच्याशीच बोलत नाही, तुम्ही तुम्हालाच आत्मनिवेदन करत नाही आम्हाला सांगून सुद्धा, तर आपण त्याच्याशी काय करणार? तर सगळ्यांनी आत्मनिवेदन करावं, रोज संध्याकाळी बसावं आणि मी काय चुकलो आणि माझं काय बरोबर आहे आणि मी काय या व्यवहारात पडतो आहे. माझं म्हणणं आहे, हे सगळं तुम्ही आत्ता मला आणले, हा व्यवहार आहे, ही व्यावहारिक आहे. आणि मी जे हिंडतो आहे देवभूमी तिकडं, ते अध्यात्म आहे. अच्छा. मी परब्रह्माशी अनेक जीव जंतू वनस्पती वृक्षलता आणि पर्वत यांच्याशी मी बोलत असतो आणि ते मला रिप्लाय देतात. अगदी झुळझुळ वाहणारं पाणी, ग्लेशियरचा मस्तपणे परप्रकाश होणं, म्हणजे ग्लेशियरवर सूर्यप्रकाश पडणं, तो माझ्या चेहऱ्यावर पडणं. असं वाटतं की कोणीतरी माझ्यावर चंद्राचा प्रकाशच टाकते. सूर्याचं पडलं की असं वाटतं कोणतरी सोनेरी किरण माझ्या चेहऱ्यावर टाकते. आणि माझ्या नावातच अर्थ आहे किरण, सुमंत म्हणजे किरण. एक गाणं आहे बघा, सुमंत येई घरा, असं ते म्हणलेलं गाणं. तर सुमंत म्हणजे किरण. बस परमेश्वराचा एक किरण माझ्याकडे, बस झालं. एक्स रेज. सगळ्यांनी हा धारण करावा, सगळ्यांनी हे आत्मनिवेदन करावं आणि सगळ्यांनी आपल्या आत्म्याशी बोलायला शिकावं. देह नश्वर आहे पण आत्मा परमनंट आहे. खूप खूप धन्यवाद. आत्मचिंतन केलं पाहिजे आणि खूप कष्ट करा, परमेश्वर तुम्हाला निश्चितच तुमच्याजवळ राहणार आहे. अशा प्रकारचा संदेश आपल्याला महाराजांनी या ठिकाणी दिले. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने परमहंस सुमताम श्रमजी महाराज यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, त्यांच्याकडून आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहतात लोकशाही निर्मित लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.